मला अजून एक क्वेश्चन विचारायचं आहे की तुमच्या मागे 4 फ्रेमिंगचे प्रकार हो मी ते एक्सप्लेन करतो. जसं मग सांगितलं सर्टिफिकेशन आहे, पेंटिंग आहे आणि कॅनव्हास. कॅनव्हासवर आहे. आता सर्टिफिकेटला फ्रेमिंग बेसिकली आम्ही मिनिमलिस्टिक सजेस्ट करतो. पातळ फ्रेम की ज्याच्यामुळे तुमची रिडेबिलिटी, आतमधला टेक्स्ट मॅटर वाचायचा जो वाचला गेला पाहिजे त्याच्यामुळे त्याची रिडेबिलिटी. मग जर तुम्ही ओरिजिनल लावणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीने माउंट आणि ग्लासेस त्याचे वापरा. दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही तो स्कॅन करून ठेवा आणि त्याची डिजिटल प्रिंट काढून किंवा दुसरी प्रिंट काढून तुम्ही मग द्या, त्याच्यामुळे ओरिजिनल तुमचं खराब होणार नाही. आता जेव्हा पेंटिंग फ्रेमिंगचा विषय येतो हा, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं तुमचा स्ट्रेचर 90 डिग्रीला आहे का नाही. ओके. जो आता ह्याला मी ॲक्च्युली तो आर्कायवल लेवलचा पेपर लावलेला आहे. हां, तो चेक करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हाताने ओढता किंवा कंपनीने ओढता त्याच्यामध्ये तो 90 डिग्री जो असतो तो कमीत कमी 1-1.5 दोरीचा फरक असतो. तर त्याला आमचं म्हणणं आहे की कॅनव्हासला फ्रेमिंग करताना हे पूर्ण साईड्स तुमच्या झाकल्या गेल्या पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला हे नाही. त्याच्यानंतर पाठीमागे आर्कायवल पेपर लावा. आर्कायवल पेपर हा पेपर ब्रीथ करतो कापसापासून झाले असल्यामुळे. त्यामुळे कॅनव्हासच्या फटीमध्ये जी पाठीमागच्या फटीमध्ये जी घाण होती आणि ज्याच्यामुळे किडे तयार होतात ते ह्या ह्याच्यामुळे कुठेही होणार नाही. हा पेपर लावल्यामुळे हे कोणी करत नाही. पण तेच परत सांगितलं की आर्टिस्ट इंटरेस्टेड नाहीये. जसं फॅब्रिओनाचा तुम्ही 25% पेपर कॉटन कंटेंटचा रोल घेतला आणि तो 100% कॉटन कंटेंटचा रोल घेतला तर त्याच्यामध्ये प्राइसमध्ये जो फरक येतो तो मेजर फरक राहतो. पण हे खूप गरजेचं आहे व्हेन इट कम्स डाऊन टू कॅनव्हास फ्रेमिंग. म्हणजे टेक्निकली पेंटिंगची लाईफ वाढण्याच्या हिशोबाने हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जे हुक वगैरे दिलेले असतात त्याला त्याच्या पद्धतीने लावणे, बंपर्स लावणे, पिरियडिकल चेकअप ऑफ पेंटिंग हे त्याच्यामध्ये आहे. दुसरं हे जे आहे हे एम्ब्रॉयडरी फ्रेमिंग आहे. म्हणजे हा एक आयडियल एक्झाम्पल होऊ शकत की जे काय करतोय रिव्हर्सिबल हे दाखवण्यासाठी. आता हे जे आहे हे असं शिवलेलं आहे पाठीमागे. ओके. हे पूर्ण शिवणकाम आहे. आता तुम्हाला हे जेव्हा पाहिजे असेल परत तर मी हे कट केलं जाऊ की हा तुम्हाला तुमचं अख्खं हाताने मिळाले. त्यामुळे कुठल्याही एम्ब्रॉयडरीचं किंवा कुठल्याही फॅब्रिकचं फ्रेमिंग जेव्हा आर्टवर्क म्हणून येतं जी परत वस्तू होणार नाही. मशीन मेडसाठी तुम्ही कसंही करू शकता कारण तुम्ही दुसरे क्रिएट करू शकता. जी गोष्ट तुम्ही रिक्रिएट नाही करू शकत ॲज इट इज त्याच्यासाठी अशा पद्धतीने फ्रेमिंग. मग ह्याच्यामध्ये आता लक्षात घ्या मी ह्याला टेप वगैरेही कुठं लावलेलं नाही. जे काही केलेलं आहे मी असा एक बॉक्स तयार केलेला आहे आणि हे असं म्हणजे हा बॉक्स तयार करून हा याच्यामध्ये फिट केलेला आहे. त्याच्यानंतर हा परत हा माउंटिंग मध्ये कव्हर केलेला आहे आणि हे पूर्ण आम्ही सिलिंग करतो. वरून ग्लास लावतो. त्यामुळे सिलिंग कंपल्सरी प्रत्येक फ्रेमला आमच्याकडे असतात. 2 गोष्टी अशा होतात की त्याच्यामुळे ह्या इथल्या पोर्शन मधून फ्रेम झाल्यानंतर या इथल्या पोर्शन मध्ये घाण जाते. ती घाण ह्याच्यामध्ये जाऊन परत ती आतमध्ये जात नाही. आणि अजून एक सेफ्टी पॉईंटच्या हिशोबाने हा एक विषय राहतो की जेव्हा काच तुटली तर त्याचे तुकडे नाही होत. ते हे टेप असे पकडून धरतात. त्यामुळे तुमचे पुढचे आर्टवर्कचे डॅमेजेस तुम्हाला फिजिकली लागण्याचे चान्सेस हे कमी होऊन जातात. आणि त्याच्यानंतर ह्याला पाठीमागे एक बॅकिंग बोर्ड देतो आर्कायवल लेवलचा. कॉरिगेशन बोर्ड म्हणतात त्याला कॉरिगेशनचा बोर्ड म्हणतात. अजून एक विषय असतो की जिथं आम्ही फ्रेमिंगला माउंटेन मोटर घ्या म्हणतो किंवा न्यूट्रल फ्रेमिंग करा असं जेव्हा म्हणतो तर त्याच्यासाठी हे अशा पद्धतीने फ्रेमिंग करू शकता. आता ह्याच्यामध्ये लक्ष कुठं जातं, लक्ष त्या चित्राकडे जातं. हा एवढा मोठा पोर्शन घ्यायचं रिझन हेच आहे, हा मोकळा असल्यामुळे तुमचं लक्ष इथं जातं. हा जेवढं मी छोटं करणार तेवढं जेव्हा मी फ्रेम इथून इथपर्यंत घेणार त्याचं इंटरॅक्शन आपल्याकडे हा खूप महत्वाचा भाग आहे जो आपल्याकडे लोकांनी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तर हा एक छान पद्धतीने. दुसरं जेव्हा आपण फ्रेमिंग करतो जसं मगाशी सांगितलं ह्याला या कस्टमरला जसं मला सांगितलं की आम्ही ॲबस्ट्रॅक्टला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल आर्टिस्टला जसं लावायचं तसं आपण आपल्याकडे चेक करताना जसं आता ही मी ग्लास कुठली वापरलेली आहे जे डॉक्युमेंटेशन म्हटलं
मग त्याच्यानंतर प्रत्येक ह्याला आमच्या क्वालिटी चेकलिस्ट असतो. वा. जे क्वालिटी चेकलिस्ट हे मी माझ्या बघण्यामध्ये सुद्धा हे डेट असते आणि कोणी केले हे अन्सरेबल आहे. बरोबर. त्यांनी कंपल्सरी हे हॅज टू आन्सर. उद्या काय झालं सगळं या डेटमुळे माझ्याकडे आता तर ठीक आहे, आता सॉफ्टवेअरमुळे माझ्याकडे तो सगळा डाटा राहतो. कुठलं मटेरियल वापरलेलं होतं, काय केलेलं आहे, त्यांनी क्वालिटी चेक करताना काय काय फ्रेमचे कॉर्नर व्यवस्थित आहेत का, तिथं गॅप वगैरे नाहीये, कुठं चिपिंग झालेलं नाही हे चेक करणं. त्याच्यानंतर फ्रेममध्ये डस्ट नाही आहे ना. चित्रामध्ये काच लावल्यानंतर सीलिंग करायचा हा एक ॲडव्हान्टेज असतो की एकदा सील केलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डस्ट जायचं नाही, तरी सुद्धा त्यांनी ती परत एकदा चेक करायची. त्याच्यानंतर त्याला माउंट बोर्ड ग्लास कुठला वापरलेला आहे, जे मी जॉब ऑर्डरवर माझ्या लिहून दिलेलं आहे तीच ग्लास वापरली आहे का, किंवा उद्या जेव्हा कस्टमर जेव्हा येईल, आता मी याला 70% वापरली, मी याचा स्टिकरच लावलेला आहे, तर उद्या कस्टमरने असं येऊन नाही तुम्ही म्हटला होता की तेव्हा ते फेडिंग नाही होणार सांगितलेलं होतं. तसेच माउंट बोर्ड मी कुठले वापरलेत, रेग्युलर वापरलेत, कॉन्झर्वेशन ग्रेड माउंट बोर्ड वापरलेत म्युझियम. बाकी त्याच्या याने बाबा कॉन्झर्वेशन मटेरियल आहे, मग लॅमिनेशन केलंय का नाही, त्याला सिलिंग हा कंपल्सरी विषय आहे, त्यामुळे या गोष्टी सगळ्या चेक करायच्या आहेत. मग त्याला हँगिंग हुक्स त्याचे योग्य लावलेत का नाही. आता ही जॉब ऑर्डर बनवताना याला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल 2 सांगितलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी बंपर्स लावायचे आहेत, त्याच्यानंतर स्क्रू रावर प्लग द्यायचे आहेत. कॉर्नर जसे आता हे कॉर्नर काढले होते त्या प्रत्येक फ्रेमिंगला आम्ही ते कॉर्नर देतो पॅकेजिंगला. हे सगळं चेक करून आम्ही ती आमची हे केलेली आहे. आता हे आमच्या हा QR कोड स्कॅन झाला की दुकानाचा ॲड्रेस वगैरे सगळा तो फिजिकली तुम्हाला डाटा स्वरूपात मिळून जातो. हे सुद्धा केलेलं आहे. हे आमच्या फ्रेमिंगमध्ये आहे. आता बेसिकली हा ओरिजिनल लाकडाचा पीस आहे, तर नॉट नेसेसरी आता हा तो पिरियड झालेला आहे ऑलरेडी, वेअर अँड टेअर, आणि त्यांना तो क्लायंटला सुद्धा हा नॅचरली पुढे जो वेअर अँड टेअर होणार आहे तसाच पाहिजे. त्यामुळे ह्याला ग्लास न लावता फ्रेमिंग ओके असंही झालेलं आहे. आता हे बेसिकली फार्म हाऊसला वगैरे असल्यामुळे ह्याला टेक्निकली काय केलेलं आहे, ह्याला पाठीमागून पूर्ण परत ह्याला प्लास्टिकने सिलिंग केलेलं आहे, ज्याच्यामुळे त्याला आतमध्ये मॉइश्चरनी ते खराब होऊ नये. ह्याचे स्क्रू टेक्निकली त्याला किती MM चा स्क्रू पाहिजे, कसं पाहिजे, कारण एवढ्याच्याच पोर्शनवर ते अख्खं वेट कॅरी करणार आहे आणि त्याच्यानंतर ह्या पोर्शनवर तो भिंतीवर वेट कॅरी करणार आहे. त्यामुळे टेक्निकल त्याचा वेट कॅरिंग कॅपॅसिटी या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. If you haven't subscribed yet, don't wait any longer. Subscribe now.